नमस्कार मित्रांनो, कसं चाललेला आपला अभ्यास? निश्चितच अतिशय चांगला अभ्यास चालू असेल. परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण एक एक मार्क गोळा करायच्या तयारीला लागला असाल. आता या तुमच्या तयारीमध्ये निश्चितच माझा एक छोटासा वाटा या व्हिडिओचा असणार आहे, याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ठोकळा याच्यावरती विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक येईल याच्याबद्दलचा आपण अभ्यास केलेला होता. परंतु त्याचा सेकंड पार्ट जरा थोडासा डिफिकल्ट लेवलवरती आज आपण पाहणार आहोत की विरुद्ध पृष्ठावरचे अंक कसे ओळखायचे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ठोकळा बंद होता आणि मानक ठोकळा म्हणजे काय, साधारण ठोकळा म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध पृष्ठावरचा अंक कसा शोधायचा, आणि प्रश्नामध्ये दोन ठोकळे असतील आणि त्याच्या आधारावरती प्रश्न विचारला असेल, आणि प्रश्नामध्ये दोन पेक्षा जास्त ठोकळे असतील आणि त्याच्या आधारावरती प्रश्न विचारला असेल तर प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची, हा लास्ट लेक्चर तुम्ही जर व्यवस्थित केलं असेल तर याच्याबद्दलची सगळी संकल्पना मी त्यावेळेस क्लिअर केलेली होती. आज आपण जरा थोडासा वरचा डिफिकल्ट लेवलवरती क्वेश्चन हँडल करणार आहोत. तर एकदा जर हा पार्ट समजला आपल्याला तर तुम्हाला सर्वच्या सर्व ठोकळ्यावरचे प्रश्न बरोबर सोडवता येणार आहेत. तर बघूया आपण कशा प्रकारे हे प्रश्न विचारले जातात किंवा सोडवायचे असतात. आता ठोकळा फोडलेला आहे, तर फोडलेला ठोकळा असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला चार पैकी कुठली तरी एक सिच्युएशन निर्माण होते ठोकळा फोडलेला असल्यानंतर. तर या चार सिच्युएशन मी या ठिकाणी लिहितो. काय पोझिशन निर्माण होते या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी अशी अवस्था दाखवलेली आहे. त्यानंतर आणि लास्ट अवस्था आहे आता या ठिकाणी नंबरिंग टाकून घेऊया आपण या ठोकळ्यांना. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. या चार सिच्युएशन मी काढलेल्या आहेत. आता ह्या ओपन ठोकळा ओपन केल्यानंतर या चार गोष्टी जर आपल्याला समजल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रश्न उत्तर देता येणं शक्य आहे. तर पहिल्या ठोकळ्यामध्ये काय आहे, तर ओपन ठोकळा केलेला असेल तर विरुद्ध पृष्ठावरचा अंक शोधायचा असेल तर तुम्हाला एक पद्धत आहे. पद्धत एक, ही पद्धत काय आहे, तर सलग 3 ठोकळे ओळीने आलेले असतील, 1 2 3, तर हा मधला ठोकळा त्याच्या कडेला जे दोन ठोकळे असतात ते एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असतात. हा बेसिक नियम आहे, पद्धत आहे याची. तर आता या पद्धतीचा आधार घेऊन आपण या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही पेअर्स बरोबर लावू शकतो. तर या ठिकाणी 4 ठोकळे असे ओळीने आले आहेत, तर हा 3 मध्यभागी आहे, त्याच्या कडेला 2 आणि 5 आहेत. तर हे पेअर आपण लावू शकतो की 2च्या अपोजिट साइडला 5 आहे. त्यानंतर 5च्या दोन्ही साइडला 3 आणि 6 हे अंक आलेले आहेत. त्यावरून आपण 3 आणि 6 एकमेकाच्या विरुद्ध आहेत हे सांगू शकतो. आणि 3च्या आणखीन 2 बाजूला 1 आणि 4 हे 2 अंक आलेले आहेत. यावरून आपण या पोझिशन मध्ये जर ठोकळा असेल तर सर्वच्या सर्व तिन्हीच्या तिन्ही पेअर करेक्ट लावू शकतो. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही अशा प्रकारची जर ठोकळा फोडून सिच्युएशन निर्माण केली असेल तर. आता या ठिकाणी आपण बघूया की ठोकळा जरा वेगळ्या पद्धतीने फोडलेला आहे.
तर या ठिकाणी 3च्या साईडला 2 आणि 4 आहे, यावरून 2च्या अपोजिट 4 आहे आपण सांगू शकतो. त्यानंतर 4च्या बाजूला 3 आणि 5 आहे, यावरून आपण 3 आणि 5 हे एकमेकाच्या अपोजिटला आहे सांगू शकतो. आता आपल्याला राहिलेली पेअर ही याच्यावरून लावता येत नाही, परंतु 2 पेअर लावलेल्या असल्या कारणामुळे राहिलेली एक पेअर ही आपल्याला ऑटोमॅटिकली लावता येते. म्हणजे 1च्या विरोधात 6 आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिकली शेवटच्या राहिलेल्या अंकावरून समजून येते. म्हणजे या ठिकाणी 3चे 3 पेअर आपल्याला कॉन्क्रीटली लावता येत होत्या, इथं 2च पेअर कॉन्क्रीटली लावता आल्या. आता ह्या तिसऱ्या सिच्युएशन मध्ये आपण बघूया की या ठिकाणी 3 ठोकळे ओळीन आहेत, 4 मध्यभागी आणि 3 आणि 5 नंबर एकमेकांच्या विरोधात आहेत हे सांगता येईल आपल्याला. फक्त एवढा एकच निर्णय आपल्याला याच्यावरून घेता आलेला आहे. आता बाकीच्या 2 पेअर लावता येणं आपल्याला या पद्धतीने शक्य नाही. आता आपल्याला दुसरी पद्धत वापरावी लागेल. दुसरी पद्धत कशी आहे पहा. या ठिकाणी 4 हा जो ठोकळा आहे, ह्या 4 ठोकळ्याला 3 आणि 5 हे 2 ठोकळे कडेने चिटकलेले आहेत. त्यावरती 3 आणि 5 हे अंक 4च्या विरोधात नाहीत आणि 4ला हा 2 आणि हा 6 नंबरचा ठोकळा हा कोपऱ्यावर चिटकलेला आहे. कोपऱ्यावर जरी चिटकलेला असला तरी सुद्धा तो ठोकळा त्या 4च्या विरुद्ध बाजूला नसतो. म्हणजे पृष्ठाने चिटकलेले ठोकळे आणि कोपऱ्याने सुद्धा चिटकलेले ठोकळे हे त्या अंकाच्या विरोधात नसतात. 4च्या विरोधात कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करणारा ठोकळा म्हणजे 1 आहे, हा 100% तो त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती असतो. कुठल्याही प्रकारचा कोपऱ्यावरून नाही किंवा कडावरून स्पर्श करत नाही, तोच ठोकळा त्या 4च्या विरोधात असतो आणि तो 100% त्याच्या विरोधातच असतो. आता या पद्धतीनं तुम्हाला एक जोडी लावता आली, दुसऱ्या पद्धतीने एक जोडी लावता आली, 2 जोडे लागले की तुम्हाला तिसरी जोडी ऑटोमॅटिकली लावता आली पाहिजे. यात राहिलेले 2 अंक 2 आणि 6 हे एकमेकाच्या विरोधात ही जोडी लावता येईल. पहा मित्रांनो, तुम्हाला 3 जोड्या कशा प्रकारे लावता आल्या. आता या आकृतीमध्ये जर आपण नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पद्धतीने एकही जोडी लावता येणार नाही, कारण 3 ओळींच अंक आहेत अशी एकही सिच्युएशन यामध्ये निर्माण झालेली नाही. तर दुसरी पद्धत, ती पद्धत तुम्हाला वापरून किती जोड्या लावता येतात पाहूया. 3ला 2 आणि 4 हे कडाने स्पर्श करतात आणि 1 आणि 5 हे कोपऱ्याने स्पर्श करतात. म्हणजे 1, 2, 4 आणि 5 हे अंक 3च्या विरुद्ध पृष्ठावरती नाहीत. मग राहिला कोण 6, हा त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती आहे. त्याच्यानंतर आपणास 4 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक आहे हे शोधायचं आहे. 4ला 3 आणि 5 हे 2 अंक कडाने स्पर्श करतात आणि 6 आणि 2 हे कोपऱ्याने स्पर्श करतात. त्यामुळे 2, 3, 5, 6 हे अंक 4च्या विरुद्ध पृष्ठावरती येऊ शकणार नाहीत. 1 हा अंक राहिलेला त्याच्या विरुद्ध पृष्ठावरती येईल. म्हणजे दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला यातील 2 जोड्या लावता आल्या. तिसरी जोडी तुम्हाला त्या दोन्हीही पद्धतीने लावता येणार नाही आणि ती लावायची गरजही नाही. राहिलेले अंक 2 विरुद्ध 5 अशा प्रकारे जोडी तुम्हाला लावता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला 1, 2, 3, 4 पोझिशन व्यवस्थितरित्या समजून घ्या अगोदर आणि याच्यावरच तुम्हाला ठोकळा उलगडलेला असतो आणि विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक पाहिजे किंवा निघेल या सगळ्याची उत्तर ह्या 4 बेसिक पॉइंट वरूनच देता येणार आहे. नीट व्यवस्थित नजर टाका. आता तुम्हाला याच्यावरून प्रश्नाची डिफिकल्ट लेवल, पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा, चौथा स्तर कसे प्रश्न विचारले जातात. तर आता पाहूया आकृती कशी का असना 3 कॉन्क्रीट पेअर पहिल्या पद्धतीने लावता येतात का, दुसऱ्या पद्धतीने लावता येतात का, तिसऱ्या पद्धतीने लावता येतात का, चौथ्या पद्धतीने लावता येतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची सिच्युएशन निर्माण करून दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा.
की 100% तुम्हाला या 4 बेसिक पॉइंटची माहिती मिळाली की तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. आता तुम्हाला छोट्या छोट्या परीक्षांना जर प्रश्न विचारला तर तुम्हाला या प्रकारची आकृती काढली जाईल आणि सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन प्रश्न कसा विचारला जाईल. प्रश्न विचारण्याचे स्तर सांगतोय मी तुम्हाला की प्रश्न असा विचारला जाईल की दिलेल्या आकृतीतील 5 या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरती कोणता अंक असेल, असं सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड. मग तुम्ही हे आकृतीचं निरीक्षण करून डायरेक्ट 5 च्या विरुद्ध पृष्ठावरती 2 हा अंक आहे उत्तर लिहू शकता, म्हणजे सरळ उत्तर आहे याच्यावरती. किंवा हे आकृती प्रश्नामध्ये दिलेली असेल आणि तुम्हाला 2 च्या विरोधात कोण आहे विचारलं तर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड त्याचं काय उत्तर येईल ते तुम्ही लिहू शकता. 2 च्या विरोधात काय विचारलं तर 4 लिहू शकता, 3 च्या विरोधात काय आहे तर 5 लिहू शकता. आणि जर त्यांना वाटलं थोडस 1 च्या विरोधात काय विचारावं असं वाटलं तर तुम्ही ह्या 2 जोड्या लावून घ्या आणि ऑटोमॅटिकली 1 च्या विरोधात 6 आहे तुम्हाला तिसरी जोडी लावता येईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. किंवा अशी सिच्युएशन काढून तुम्हाला सरळ सरळ 3 च्या 1 च्या 2 च्या विरोधात काय प्रश्न विचारले जातील तर सिच्युएशन कोणतीही जरी आली तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सहजासहजी देता येतं आणि ते पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर तुम्हाला उत्तर देता येईल. हा झाला डिफिकल्ट लेवल 1 चा प्रश्न. आता डिफिकल्ट लेवल 2 कशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आता नीट जरा व्यवस्थित लक्ष द्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल की डिफिकल्ट लेवल 2 कशा प्रकारे असते. या ठिकाणी एक आकृती मी काढतो आणि यावरून तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल हे मी सांगतो. 1 2 3 4 5 आणि 6 प्रश्न असा विचारला जाईल की दिलेल्या आकृतीवरून खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ठोकळा तयार करता येईल किंवा तयार होईल. कोणत्या प्रकारचा ठोकळा तयार होईल. 1 2 3 आणि 4 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. कोणता ठोकळा तयार होईल हे प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी ऑप्शन्स मी तुम्हाला या ठिकाणी लिहितो. 1 3 6 2 4 5 1 3 5 1 4 6. तर हा 2 नंबर ऑप्शन आहे, हा 3 नंबर ऑप्शन आहे, हा 4 नंबर ऑप्शन आहे. आता पहा तुम्हाला हा जो काही फोडलेला ठोकळा आहे हा जर जोडला तर यापैकी कोणता ठोकळा तयार होईल हा प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हाला डायरेक्ट याचं ऑब्झर्वेशन करून याकडे उत्तर देता येणार नाही, तर तुम्हाला पेरिंग लावून घ्यावं लागेल. पेरिंग तर 1 च्या विरुद्ध पेरिंग आहे 5, 3 च्या विरुद्ध पेरिंग आहे 6 आणि 2 च्या विरुद्ध आहे 4. हे अगोदर याच्यावरून याच्याकडे जा आणि याच्यावरून प्रश्नाच्या उत्तराकडे जावा. आता पहा 1 च्या विरोधात 5 आहे, तर 1 आणि 5 तुम्हाला या ठोकळ्यामध्ये साईडला दिसतात, हे अपोजिट असताना इथं साईडला दिसतात. हा पर्याय नाही, उत्तर नाही. त्यानंतर 1 च्या सोबत 3 6, 1 च्या सोबत 3 6, 3 6 सोबत इथं आलेले बघा, सोबत येऊ शकत नाहीत. हे अपोजिट साईडला असल्या कारणामुळे हाही ठोकळा त्यापासून तयार होऊ शकत नाही. यानंतर 2 4 5, 2 4 5, 2 4 हे अपोजिट साईडला असताना तुम्हाला या प्रश्नामध्ये लगतच्या साईडला दाखवलेले आहेत. हाही ठोकळा तयार होऊ शकत नाही. आणि 1 4 6, 1 4 आणि 6, 1 4 6 हे एकमेकांच्या विरोधात नाहीत आणि ते ऍट ए टाइम विजिबल होऊ शकतात. तर तुम्हाला याचं उत्तर हे लिहावं लागेल. म्हणजे पहिल्या प्रकारात डिफिकल्ट लेवलवरती डायरेक्ट तुम्हाला उत्तर लिहिता येत होती. आता तुम्हाला ही उत्तर लिहून नंतर तुम्हाला पर्याय एक 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 चुकीचे आहेत का बरोबर आहेत हे ठरवून उत्तर द्यावी लागणार आहेत. तर मित्रांनो अशी आकृती असू द्या
नाहीतर अशी आकृती असू द्या, या आकृतीवरून कोणत्या प्रकारचा ठोकळा तयार होईल असा प्रश्न विचारला तर याच्यावरून तुम्हाला अगोदर त्या पेअर्स सगळ्या लावून घ्याव्या लागतील आणि लावलेल्या पेअरच्या नॉलेजचा वापर करून तुम्हाला यातील कोणते पर्याय बरोबर ठरतात, कोणते चूक आहेत हे सांगता येईल. आता हा कोणता ठोकळा तयार होईल असा प्रश्न विचारला होता. आता तुम्हाला प्रश्न विचारेन मी की कोणता ठोकळा तयार होऊ शकत नाही. आता 4 ठोकळे परत काढतो आणि त्याची उत्तर आपल्याला देता येतात का पाहूया. ह्याच आकृतीच्या आधारे खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होणार नाही हा प्रश्न मला विचारायचा आहे. आता पहा, या ठिकाणी प्रश्न असा आहे की 1 6 4 2 5 3 त्यानंतर 5 2 6 त्यानंतर 6 3 2 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर कोणता ठोकळा तयार होणार नाही असा क्वेश्चन आहे. नाही, तयार होणार नाही. आता पहा, या ठिकाणी कोणकोणत्या पेअर्स आहेत या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. यावरून तुम्ही याचा निर्णय घेऊ शकता. 1 4 6 1 4 6 ही पेअर तयार होऊ शकते कारण एकाच्या विरुद्ध असणारे अंक या ठिकाणी नाहीत. त्यानंतर 2 3 5 2 3 आणि 5 हाही ठोकळा तयार होतो, म्हणजे हाही ठोकळा त्याच्यापासून तयार झालेला असू शकतो. त्यानंतर तिसरा आहे 2 5 6 2 5 6 यस हाही ठोकळा तयार होऊ शकतो. 2 3 6 2 3 6 3 6 हे अपोजिट साइडला असताना तुम्हाला या ठिकाणी विजिबल झालेले आहेत. या प्रकारचा ठोकळा तयार होणार नाही. म्हणजे हे उत्तर तुम्हाला कोणता ठोकळा तयार होऊ शकणार नाही तर हा ठोकळा तयार होणार नाही. हा जरा थोडासा पहिल्यापेक्षा वरच्या डिफिकल्ट लेवलवरती विचारला जाणारा क्वेश्चन होता. तर मित्रांनो, आता तुम्हाला डिफिकल्ट लेवल 2 याची माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आता थर्ड लेवलवरती प्रश्न काय काय विचारले जातात याचा आपण अभ्यास करूया. आता बघा, थर्ड लेवलवरती काय प्रश्न विचारले जातील. तर या ठिकाणी मी एक आकृती काढतो आणि याचाच नॉलेज तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी करता येईल. LKIMJH आणि त्यावरून तुम्हाला 1 2 1 2 3 आणि 4 ठोकळे तयार करून प्रश्न विचारला जाईल. पाहता IMLHKJ त्यानंतर LKJ आणि HM आणि I हा 1 2 3 आणि 4 आणि पर्याय वेगळे आहेत. बरं, पर्याय वेगळे. आता पहा, पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4. तर पर्याय नंबर 1 काय आहे? 1 आणि 2 बरोबर, 1 3 4 बरोबर, त्यानंतर 1 3 बरोबर आणि 3 4 बरोबर. बरोबर. अशा ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत.
आता पहा, जरा थोडीशी डिफिकल्ट लेवल, थर्ड लेवलवरती हा क्वेश्चन आहे. तुमचं नॉलेज, तुम्हाला जे काही 4 बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या तेच नॉलेज आहे, परंतु प्रश्नाची डिफिकल्ट लेवल त्यांनी त्यावरून वाढवलेली आहे. आता या ठोकळ्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर पेअर्स लावून घेणं हे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. तर एचच्या विरुद्ध पृष्ठावरती तुम्हाला आय आहे, एमच्या विरुद्ध पृष्ठावरती तुम्हाला के आहे हे सांगता येईल, आणि ऑलरेडी तुम्हाला राहिलेली जोडी एकमेकांच्या विरुद्ध आहे हे सांगता येईल. म्हणजे ह्या 3 पेअर आपण या ठिकाणी लावून घेतले आहेत. आता या 3 पेअरच्या आधारे कोणते ठोकळे तयार होतात हे आपण बघूया. एच आय म्हणजे IML, IM आणि L, S 3 वेगवेगळ्या पेअरिंग मधले ठोकळे आहेत. हा ठोकळा तयार होऊ शकतो. HJK हा ही ठोकळा तयार होऊ शकतो. KJL हे ठोकळा तयार होऊ शकत नाही, कारण अपोजिट साइडला असणारे अंक किंवा अक्षर या ठिकाणी साइडला विजिबल दाखवले आहेत. त्यानंतर HMI, HM आणि I हे 2 अपोजिट साइडला असणारे अंक या ठिकाणी विजिबल आहेत. हा ही ठोकळा तयार होऊ शकत नाही. तर तुम्हाला अगोदर कोणते ठोकळे तयार होऊ शकतात ते यांना टिक मार्क करून घ्या, आणि त्यानंतर हे 2 ठोकळे ज्या पर्यायामध्ये आहेत, म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये पहिला आणि दुसरा ठोकळा तयार होऊ शकतो हे आन्सर द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला सरळ स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट इथून इथपर्यंत जाता येत नाही. इथून इथं, इथून इथं, इथून इथं अशा प्रकारे तुम्हाला फार मोठा टर्न मारून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. बेसिक नॉलेज तेच, परंतु प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवत गेलेली आहे. तर असे प्रश्न जे आहेत तर साधारणपणे MPSC किंवा वरच्या UPSC लेवलच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. आणखीन तुम्हाला याच्यावरचा एखादा प्रश्न बघायचा असेल तर मला वाटत नाही याच्यावरती तुम्हाला काही सांगायची गरज आहे. अजिबात मी तुम्हाला जास्त सराव करून घेणार नाही. या ठिकाणी फक्त नॉलेज पॉइंट जे आहेत या ठिकाणी देईल. आणखीन काही प्रश्न आपण या ठिकाणी जरा थोडंसं वेगळं नॉलेज असणारे पाहूया. आता याही पुढचा थोडासा प्रश्न डिफिकल्ट लेवलवरचा आपण स्टडी करूया. या ठिकाणी आपण 0 गुणिले चौकोन एवढेच अंक घेतले आहेत, आणि याच्यापासून ठोकळे कोणकोणते तयार होतात हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता 3 जे त्यांनी ब्लँक आहेत तिथं फुली मारलेली आहे. या ठिकाणी फुली, चौकोन आणि पोकळ गोल किंवा 0, त्यानंतर 0, फुली आणि चौकोन अशा प्रकारे. आणि पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत की पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4. 1 नंबरचा पर्याय सांगतो की 1 आणि 2 बरोबर आहे. 2 नंबरचा पर्याय सांगतो की 1, 3 आणि 4 बरोबर आहे. आणि पर्याय नंबर 3 सांगतो की 1 आणि 3 बरोबर आहे, आणि कोणताही नाही बरोबर नाही, बरोबर कोणताही नाही असा 4 नंबरचा पर्याय सांगतो. आता आपण या ठिकाणी 3 ठोकळे ब्लँक आहेत. आता हा निर्णय घ्यायचा कसा हे पहा. या ठिकाणी तुम्हाला एक पेअर करेक्ट लावता येईल. अगोदर तुम्हाला पेअरिंग लावावी लागतील. डायरेक्ट इथून तुम्हाला उत्तराकडे जाता येत नाही. याचा 4 टप्प्यामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागतो.
या ठिकाणी तुम्हाला शून्यच्या अपोजिट साइडला चौकोन आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर ह्या फुलीच्या विरुद्ध साइडला तुम्हाला कोरांक आहे, कोरा ठोकळा आहे. आता कोरा 1 2 3 ठोकळे आहेत. तुम्हाला इथं कोरा ठोकळा काढताच येत नाही कारण इथं ठोकळा काढलेला आहे. म्हणजे मोठी पंचायत तुम्हाला प्रश्न देऊन त्यांनी तयार केलेले आहे. तर आपण या ठिकाणी त्यांना कोरा नंबर 1, कोरा नंबर 2, कोरा नंबर 3 इथं नसलेले अंक आपण किंवा ABC असे नंबर देऊ शकतो. तर त्यावरून तुम्हाला लिहिता येईल ह्या क्रॉसच्या विरोधात 3 आहे आणि 1 च्या विरोधात 2 आहे. या पेअरिंग आपण पहिल्यांदा आपल्या सोयीनुसार लावून घेतले आहे. आता याच्यावरून आपण कोणत्या आकृत्या बरोबर ठरतात हे पाहूया. आता याच्यामध्ये तुम्हाला शून्यच्या विरुद्ध चौकोन आहे, शून्यच्या साइडला चौकोन आहे. हे उत्तर बरोबर येणार नाही, हे बरोबर येणार नाही. शून्यच्या साइडला चौकोन आहे हे उत्तर बरोबर येणार नाही. म्हणजे ही 2 उत्तर तुम्हाला याच्यावरून देता येईल. आता या 2 नॉलेजचा वापर करून ही कॉन्क्रीट आपली बरोबर जोडी होती, ह्या सुद्धा जोड्या बरोबरच आहेत. आता या ठिकाणी बघूया ही आकृती बरोबर आहे किंवा नाही. तर या ठिकाणी तुम्हाला हा एक कोरा, हा एक कोरा आणि हा एक कोरा, म्हणजे हे काय इंडिकेट करतं की कोणतेही 2 कोरे एकमेकाच्या विरोधात नाही. हे सरळ सरळ तुम्हाला सांगतं की हे तिन्ही कोरे एकमेकाच्या विरोधात नाही. कारण तिन्ही कोरे एका टाइम विजिबल असतील तर जे अंक विजिबल असतात ते अंक एकमेकाच्या विरोधात नसतात. तिन्ही कोरे एकमेकाच्या विरोधात नाहीत. परंतु परिस्थिती अशी आहे, वस्तुस्थिती अशी आहे की कोरे 2 एकमेकाच्या विरोधात आहेत. म्हणजे ही आकृती बरोबर नाही. कारण 2 कोरे एकमेकाच्या विरोधात असतील तर ते ऍट अ टाइम विजिबल होऊ शकत नाही. म्हणजे ही आकृती चुकलेली आहे, 100% चुकलेली आहे. आता ही आकृती बरोबर आहे का नाही हे चेक करूया. आता या ठिकाणी क्रॉस दिलेला आहे, इथं क्रॉस आहे. क्रॉसच्या विरोधात एक कोरा आहे, 3 नंबरचा कोरा. म्हणजे हा जो एकमेकाच्या विरोधात नसलेला कोरा हा तुम्हाला इनविजिबल आहे. म्हणजे क्रॉसच्या विरोधात जो असणारा कोरा आहे तो इनविजिबल आहे. आणि राहिले 2 कोरे की जे ते एकमेकांच्या विरोधात आहेत. म्हणजे राहिलेले हे 2 कोरे जे भाग आहेत ते दोघं एकमेकाच्या विरोधात आहेत. दोघं जर एकमेकाच्या विरोधात असतील तर त्यातील एक अनविजिबल झाला असता, परंतु दोन्ही विजिबल दाखवलेत. त्या अर्थी ही आकृती चुकलेली आहे. तुमच्या लक्षात आले असेल. नीट व्यवस्थित डोकं शांत ठेवून तुम्ही व्हिडिओ रिपीट करून तुम्ही हा पॉइंट क्लिअर करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आकृती नंबर 1, आकृती नंबर 2, आकृती नंबर 3 आणि आकृती नंबर 4 चारही तुम्हाला सिच्युएशन निर्माण करता येत नाहीत. त्या अर्थी तुम्हाला पर्याय नंबर 4 हे उत्तर लिहावं लागणार आहे. मित्रांनो, मला वाटतं हे पॉइंट अतिशय व्यवस्थित तुम्हाला समजलेला असावा. आता याच्याही पुढचा आणखीन डिफिकल्ट लेवलवरती एक प्रश्न आपण बघणार आहोत. दिलेल्या आकृतीपासून कोणत्या प्रकारची ठोकळ्याची निर्मिती करता येईल किंवा ठोकळा निर्माण होईल असा प्रश्न आहे आपल्याला. तर ते ठोकळे या ठिकाणी मी काढून घेतो.
आता पहा, आणि पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4. 1 आणि 2 बरोबर, 3 आणि 4 बरोबर, 1 आणि 3 बरोबर आणि 3 आणि 4 बरोबर. आता पेअर लावून घेऊया. जेवढं नॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जेवढी माहिती उपलब्ध आहे, तर या स्टारच्या विरोधात तुम्हाला चौकोन, त्यानंतर टिंबच्या विरुद्ध तुम्हाला शून्य, या 4 गोष्टी तुम्हाला आणखीन या ठिकाणी एक गोष्ट झालेली दाखवायची. अशा प्रकारे आता लक्षात घ्या, तुम्हाला या 2 पेअर लावलेले आहेत. हा ठोकळा तुम्हाला किंवा हे पृष्ठ जोडली तर हा तळाचा जर पृष्ठ ठेवलं तर हे 4चे 4 कडेला तुम्हाला उभा करून हा ठोकळा तयार करताना तुम्हाला हे वरती आणखीन हे 4 सेक्शन एकत्र करून तुम्हाला मधला ठोकळा तयार करता येईल. आणि इकडची बाजू, आता हे पहा, हा ठोकळा इकडं खोल्ड करून हा वरच्या बाजून टाकला तर इकडचा शेडिंग भाग येईल आणि हा उभा करून हा टाकला तर इकडचा भाग शेडिंग येईल. असा म्हणजे तुम्हाला वरचा जो ठोकळा तयार होणार आहे तो हॅशच्या विरोधातला तुम्हाला हा ठोकळा आहे की ज्याचा अर्धा पार्ट शेड झालेला आहे, अर्धा पार्ट शेडिंग झालेला आहे. कारण याचा आणि याचा तुम्हाला भाग एकत्रित करून अर्धा पार्ट त्या पृष्ठाचा शेडिंग झालेला लक्षात येईल. आता ही झाली आपली माहिती. याच्यावरून तुम्हाला याच्याकडे जायचं आणि याच्यावरून नंतर याच्याकडे जायचं. आता पहा, स्टार गोल शेडेड, स्टार शून्य शेडेड, स्टार शून्य शेडेड करेक्ट आहे. स्टार टिंब शेडेड, स्टार टिंब आणि शेडेड हे बी बरोबर आहे. त्यानंतर टिंब चौकोन शेडेड, टिंब चौकोन शेडेड हे बी बरोबर आहे. त्यानंतर स्टार चौकोन संपला, या ठिकाणी हा येऊ शकत नाही. तर या ठिकाणी 3 उत्तर तुम्हाला, पहिले 3 जे पर्याय आहेत हे बरोबर दिसतात. टेम्पररी मी तुम्हाला ते बरोबर आहे असं दाखवलेलं आहे. आता 1, 2, 3 बरोबर म्हणलं तर यामध्ये पर्याय नाहीये, तो पर्याय उपलब्ध नाही. मग आता आपलं नेमकं चुकलं काय? आता तुम्हाला जो काही शेडेड पार्ट केलेला आहे याच्याकडे तुम्हाला जावं लागणार आहे. आता पहा, हा शेडेड पार्ट तुम्ही असं वरत्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणी पर्याय नंबर 1 मध्ये हा जो काही शून्य आहे, ह्या शून्यला ह्या शेडेडचा पार्ट, ह्याच्या कडेला हा शेडेड पार्ट येत नाही. तर आता या ठिकाणी तुम्ही हा जर तुम्ही शून्य उभा केला तर याचा वरचा हा जो पृष्ठ आहे त्याचा शेडेड पार्ट हा त्याला लागत नाही, याच्या कडेवरून लागत नाही. म्हणजे ही आकृती बरोबर आहे या शून्याच्या बाबत. स्टारला सुद्धा शेडेड पार्ट लागत नाही. स्टार जर उभा केला तर शेडेड पार्ट पलीकडच्या बाजूला आहे पहा. म्हणजे ही आकृती 100% एनी हाव बरोबरच आहे, बरोबरच आहे. त्यानंतर हा शेडेड पार्ट टिंबला जोडतो. टिंब उभा केला की शेडेड पार्ट त्याच्या बाजूला आहे, करेक्ट आहे. आणि स्टारला शेडेड पार्ट टच करत नाही. स्टार जर हा पृष्ठ उभा केलं तर याला हा शेडेड पार्ट नाही. हा ही आकृती दोन्ही बाजूनं करेक्ट आहे. आता तिसरी आकृती आपण बघूया. टिंबला शेडेड पार्ट टच करतो. टिंब वर उभा केला तर शेडेड पार्ट टच करतो, हे बरोबर आहे. आणि चौकोनाला शेडेड पार्ट टच करत नाही, परंतु चौकोन हा भाग उभा केला तर शेडेड पार्ट त्याच्यावरचाच आहे, तो त्याला टच करत असताना इथं टच करत नाही असं दाखवलेलं आहे. त्यामुळं हा पर्याय चुकलेला आहे. म्हणजे पर्याय 1 आणि 2च करेक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला पर्याय नंबर 1 या उत्तर द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न कशा प्रकारे अटेंड करता येईल
तर ह्याची डिफिकल्ट लेवल तुम्हाला हळूहळू वाढत गेलेली दिसतंय. आता मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल हे प्रश्न अगदी पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंत सर्व लेवलच्या प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. या ठिकाणी तुमच्या नॉलेजची कसोटी लागत नाही, इथं कसोटी लागते आपल्या कॉन्सन्ट्रेशनची आणि तुमच्या सहनशीलतेची. या डोंगरावरती एक असा दोर बांधलेला आहे आणि एका व्यक्तीला याच्यावरून तिकडे जाता येतं का नाही, तर हा दोर तुम्हाला इकडून इकडे जाता येतं. दोरावर जर तुम्ही जमिनीलगत दोर असता तर तुम्ही यावरून जाऊ शकला असता, परंतु डोंगरावरून जाऊ शकत नाही, कारण तुमच्या स्किलला चॅलेंज नसून तुमच्या कॉन्सन्ट्रेशनला आणि तुमच्या सहनशीलतेला चॅलेंज असते की हे पार करत असताना तुम्ही खाली बघून ते घाबरता का. तर या प्रकारचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही खूप मोठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून घाबरून तुम्ही या प्रश्नाला सोडवायला हटण्याची शक्यता असते. तर बिलकुल आपण हटायचं नाहीये, प्रश्न करेक्टच सोडवायचे. तर आज तुम्हाला याबद्दल जी काही माहिती मिळाली आहे, यावर जर तुम्हाला कुठेही प्रश्न दिसला, कुठल्याही प्रश्नपत्रिकेत दिसला, तर 100% तुम्हाला याचं सोल्युशन देता यायलाच पाहिजे, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, मित्रांना फॉरवर्ड करा आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही दररोज या चॅनलला तुम्ही पाहत राहा. डेफिनेटली एक निश्चितच काहीतरी तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन किंवा माहिती देऊन मी तुम्हाला परीक्षेच्या पास करून नेण्यापर्यंत नेऊन सोडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तोपर्यंत जय हिंद.